पारंपरिक शेतीला फाटा आणि आधुनिक शेतीची कास. युवा शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई. शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धुळे तालुक्यातील 8वी पास युवा शेतकऱ्याचं नाव आहे सतीश माळी. त्याने आधुनिक शेती करत वर्षाकाठी लाखो रुपयांची भरघोस कमाई केली आहे. आणि 50,000 रुपयाचं आता सिमेंट रेती खडी येते बियाणं वगैरे त्यासाठी 5 लाख तुमचं पहिलं क्रॉप लागून जातं. आणि हे परमनंटली आपलंच आहे ना. त्याने आधुनिक शेतीची कास धरत काकडीची लागवड केली. यातून त्याने 6 एकरमध्ये वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं. त्याचा हा प्रयोग पंचकृषीत चांगला चर्चेचा विषय ठरला. त्याने केलेल्या प्रयोगाबद्दल स्वतः माहिती दिली. सर, सेनेटला एकूण खर्च येतो 20 लाख रुपयेपर्यंत आणि त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान हे 14 लाख रुपये 20,000 रुपये येतात. आणि आपल्याला एकंदरीत खर्च आता हल्लीला 5 लाख रुपये आपल्याला एकंदरीत खर्च येतो पहिलं क्रॉप लागवडीपर्यंत. आणि त्याचं उत्पादन म्हणजे एका क्रॉपमध्ये आता मी काकडीचं पीक घेतलेलं आहे. एका पिकामध्ये 30 टन 40 टनाचा काकडीचं उत्पादन येतं. आणि त्याच्यामधून जर आपण आर्थिक नियोजन जर बघितलं तर 15 रुपये किलो जर केली तर 6 लाखाचं आपल्याला उत्पादन येतं. त्याच्यात 1.5 लाख रुपये आपल्याला वार्षिक खर्च येतो, एका क्रॉपसाठी खर्च येतो. तर असं खर्च काढून आपल्याला 4.5 लाख रुपये हा एका प्लॉटमधून आपल्याला उत्पादन येतं. कुठल्या जातीची काकडी लावली, काय काय अडचणी आल्या सर? ही जी व्हेरायटी लावलेली ही नामधारी कंपनीची KUK9 म्हणून लावलेली व्हेरायटी. तर ही व्हेरायटी म्हणजे मल्टी फ्रूट देणारी व्हेरायटी आहे. की जी आपण ओपनची जी व्हेरायटी असते ती A1 असते आणि त्याला मधमाशीचं परागीभवन करावं लागतं. ही सेनेटमध्ये असल्यामुळे हिला परागीभवनाची काही गरज येत नाही. तिला मल्टी स्टार म्हणून किंवा मल्टी ब्रँचेसने एका पानाजवळ 5-5 गुच्छे लागतात, 5-5 काकड्या लागतात. त्याच्यामुळे याचं उत्पादन वाढतं. पण याचे जे बियाणं पण आहे तर हे थोडं महाग पण आहे की 4,500 रुपयाला एक पॉकेट जातं. तर त्या पॉकेटामधून आणि 1 एकरला साधारण 8,000 पॉकेट लागतात. 8 पॉकेट लागतात, 8,000 सीड लागतात. एकंदरीत किती तुम्हाला खर्च आला आणि उत्पन्न कसं झालं? सर, 1 एकरचं जर हे असं बघायला गेलं म्हणजे त्याचं जर आर्थिक नियोजन जर काढायचं ठरवलं तर एका एकरामधून आपल्याला एक क्रॉप काढण्यापर्यंत 1.5 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि 40 टन माल निघाला जर आपलं 15चं जर मार्केट रेटने जर आपल्याला भाव गेला तर आपलं 6 लाखाचं उत्पादन येतं. 1.5 लाख रुपये खर्च वजा जातं, 4.5 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट एका एकरातनं राहतं. आणि आता माझ्याकडे असे 6 एकर सेग्रेगेट केलेले आहेत आणि 6 एकरमध्ये माझं पूर्ण काकडीचंच पीक लावलेलं आहे आता हल्ली.